टॉस साठी सगळे सज्ज होऊया. दुसरं षटक घेऊन येतोय तो हर्ष. तर आपण बघूया दुसऱ्या षटकात काय होतं ते. पहिला चेंडू आणि हा खूपच लूज बॉल वाईट. षटकातील पुढचा चेंडू आणि हा मारलेला आहे आणि आउट. षटकार आणि प्रसाद आउट. श्रीसुधा स्ट्रायकरचा पहिला विकेट गेलेला आहे प्रसाद. आणि आता वन डाऊनला आलाय ऋषी. दरवर्षी ऋषी हे ब्लॅक टायगर मधून खेळतात. यावर्षी ते श्रीराज स्ट्रायकरकडे गेलेले आहेत. बघूया श्रीराज स्ट्रायकरसाठी ते काय करतात. आणि हा चेंडू ऋषीसाठी आणि हा टॅप मारलेला बॉल
पण फिल्डरच्या हाताने एक धाव घेतलेली आहे त्यांनी आपल्या संघासाठी. एक धाव पण मोलाची असते आपल्या संघासाठी. षटकातील पुढचा चेंडू बघूया. आणि वाईट, अंपायर तरीने वाईट दिलेला आहे. आणि प्लेसमेंट, सुंदर अशी प्लेसमेंट आणि एक धाव. बॅटिंगला आलाय ऋषी. अजून एक वाईट टाकलेला त्याने. सुंदर अशी प्लेसमेंट आणि डॉट बॉल. आणि हा सुंदर असा फटका आणि हो. चौकार आपल्या संघासाठी ऋषी यांनी चौकार मारलेला आहे. धावसंख्या 4 ने वाढत आहे. ऋषी यांचा सुंदर असा फटका ऑफ साईडला. आणि पुन्हा ऑफ साईडला 4. चौकार हा सुंदर रीतीने मारलेला आहे ऋषी यांनी. दुसरं षटक संपलेलं आहे. 2 षटका अखेर धावसंख्या झालेली आहे 26. बॉलिंगला आले यतीश. तन्वी टायटनचे कॅप्टन, मालक, सर्व काही. बघूया मालक आपल्या संघासाठी काय करतात. पहिला बॉल आणि एक धाव दिलेली आहे यतीश राऊत यांनी. आणि हा दुसरा बॉल आणि वाईट. आणि हा ऋषी आणि पुन्हा एक सुंदर फोर. चौकार. महाडिक यांनी सुंदर अशी फिल्डिंग करायचा प्रयत्न केला पण बॉल त्यांच्या हाताच्या खालून गेलेला आहे. सुंदर अशी डाय मारले. कृपया प्लेयर्सनी बाउंड्री लाईन वर उभे राहावे, सर्कलच्या बाहेर. ज्यांची मॅच नाही ते प्लेयर्सनी बाउंड्री लाईन वर उभे राहावे. आणि हा खूपच सुंदर असा बॉल आणि आउट. ऋषी यांनी खूपच सुंदर अशी फलंदाजी करून आपल्या संघाला चांगली धावसंख्या उभारून दिलेली आहे. खूपच सुंदर कॅच हर्ष यांची. 2 बॉल 32 धावा. आणि बॅटिंगला आले समीर गावडे. आणि हा नो बॉल. समीर गावडेने शॉट मारला पण नाही, त्यांना एकच धाव घेता आली त्या चेंडूवर. साई यांनी खूपच सुंदर फटका असा मारला होता. आणि हा अंपायरनी डिसिजन कळवावे. अंपायरने डिसिजन कळवा. आणि फोर. 4 धावा संघासाठी साई शाईने मारलेला आहे. अंपायर डिसिजन, फायनल डिसिजन.
आणि हा सुंदर असा फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. आणि हा खेळाडू धावबाद समीर गावडे यांनी विकेट टाकलेली आहे. धावबाद. बॅटिंगला आलाय प्रतीक आणि साईश. बघूया आता काय करतायत. संकेत पुढचं षटक घेऊन येत आहेत संकेत. पुढचं षटक संकेत आणि त्याचा सामना करेल तो साईश. बघूया आपण. 3 षटका अखेर 39 धावा आणि 3 बाद. स्ट्राईकला आलाय प्रतीक. प्रतीक बघूया आता पहिला बॉल खेळतात त्यांचा. बॅटिंगला आलाय साईश. फुलटॉच बॉल आणि सुंदर कडल आणि चौकार. सुंदर असा स्टेट ड्राईव्ह साईशांचा. आपल्या संघासाठी ते खूपच सुंदर फलंदाजी करत आहे. साईशांचा वैयक्तिक स्कोर आहे 11 बॉल 16. आणि पुढचा खूपच सुंदर फटका, पण तिथे एकच धाव मिळेल. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. आणि हा परत फुलटॉस बॉल आणि एक धाव काढलेली आहे. संकेत हे आपल्या संघासाठी खूपच सुंदर अशी गोलंदाजी करत आहे. 4 बॉल 46 धावा आणि 3 बाद. पुढचा बॉल आणि हा सुंदर असा बॉल, पण तिथे थोडस गच्चा क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 1 धाव. या चेंडूवर 1 धाव भेटलेली आहे साईश यांना. तर पुढचा फलंदाज येत आहे प्रतीक. बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते. आणि हा गच्चा क्षेत्ररक्षण झालेला आहे तिथे. प्रतीक यांनी आपल्या संघासाठी 4 रन. 4 ओव्हर 51 रन आणि 3 बाद. बॉलर आहे अशोक तिडके. बघूया आपल्या तन्वी टाळ्यासाठी काय करतायत. पहिला बॉल आणि हा बॉल टॅप कर आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण माडिक यांचं. आपल्या संघासाठी 3 धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत. आणि बॉक्स आउट. सर्कल आउट. आणि हा षटकार सर्कल आउट आहे. 52ला 4 विकेट. बॅटिंगला आनंद. हे शेवटचं शतक आहे.
आणि हा पुढचा चेंडू हा आणि सुंदर असा बॉल आणि हा फलंदाज. विकेट गेलेला आहे. रनआउट झालेला आहे आनंद. बॅटिंगला सौरभ आणि अशोक तिडके यांचा पुढचा बॉल आणि सुंदर अशी स्टंपिंग केलेली आहे शिव याने. पुन्हा असा सुंदर बॉल, तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण विकेट यांचं आणि हा स्टंपिंग. पुढचा सोहम आणि आणि हा नो बॉल. बॉल पुढचा बॉल आणि हा आणि खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. अनिकेत यांनी खूपच सुंदर क्षेत्ररक्षण केलं आपल्या संघासाठी आणि 3 धावा वाचवल्या आहेत त्यांनी आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू बघूया आपण आणि हा सुंदर जोरदार फटका साईचा सुंदरसा फटका गॅप मध्ये बघून मारलेला शॉट. श्रीरुद्र स्ट्रायकर यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. ऑलरेडी आपल्याला लेट झालेला आहे, तरी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. तन्वी टायटन्स यांचे फलंदाज ग्राउंडवर उतरलेले आहेत. तन्वी टायटन्स यांचे फलंदाज आहे अनिकेत आणि नॉन स्ट्राईकला आहे ते संकेत. पहिलं षटक घेऊन येत आहे तो प्रतीक आणि हा पहिला चेंडू आणि हा सुंदर असा फटका, तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. पुढचा बॉल आणि हा संकेत यांनी सुंदर असा फटका स्ट्रेट ड्राइव्ह मारला होता, आपण एकच धाव भेटेल. पुढचा चेंडू आणि सुंदर असा कटवलेला आणि सुंदर क्षेत्ररक्षण, खरंच सुंदर क्षेत्ररक्षण आहे आपल्या संघासाठी. आणि या धावबाद संकेत धावबाद झालेला आहे. एवढा सुंदर शॉट खेळून धावबाद झालेले आहेत. पुढचा बॉल आणि हा सुंदर फटका ऑन साइडला आणि हा चौकार. पुढचा चेंडू आणि हा पुन्हा सुंदर असा फटका पण आणि हा धाव बाद होण्याची शक्यता. बघूया बॅटिंगला आला हर्ष. शिव बघूया काय करतात. आणि हा सुंदर असा शॉट आणि 1 धाव घेतलेली आहे त्याने आपल्या संघासाठी. बॉलिंग ही सुंदर अशी करतात आपल्या संघासाठी. एक षटका अखेर तन्वी टायटन्स यांचे 8 धावा झालेल्या आहेत.
अवनी अवेंजर्स यांनी क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. एक षटका अखेर 8 धावा आणि 1 बाद. दुसरं षटक घेऊन येत आहे ते गणेश चव्हाण, कॅप्टन गणेश चव्हाण. बघू आपल्या संघासाठी काय करतात ते. आणि फलंदाजी करेल ते हर्ष. बॅटिंगला शिव आणि हा नो बॉल एकदम स्टंपच्या वरून टाकल्या म्हणून त्याने नो बॉल डिक्लेअर केलेला आहे. स्टमाच्या खूपच वरून बॉल आणि हा नो बॉल घोषित केला. पुढचा चेंडू आणि हा सुंदर असं क्षेत्ररक्षण. फक्त 1 धाव भेटेल. बॅटिंगला अनिकेत आणि चव्हाणांचा पुढचा बॉल आणि कटवलेला चेंडू आणि हा चौकार. सुंदर असे बॅटमधून आलेला चौकार. खेळाडूला बॉल समजला नाही, बॉल कुठल्या साईडला चाललाय. प्रयत्न होता त्यांचा बॉल अडवण्याचा पण नाही त्यांना जमला. परत अजून एक चौकार. खूपच सुंदर फटका ऑफ साइडला आणि हे 2 बॉल 2 4. पुढचा चेंडू बघूया आणि हा वाईट. धावसंख्या वाढून होते 19. 1 बाद आणि गच्चा क्षेत्ररक्षण आणि हा चौकार दिलेला आहे. अनिकेत आपल्या संघासाठी खूपच सुंदर अशी फलंदाजी करत आहे. धावसंख्यात वाढ होत आहे. 23. पुढचा आणि हा खूपच सुंदर फटका. 1 धाव. पुढचा चेंडू आणि हा सुंदर स्वीप मारलेला असा. स्वीप घेऊन चौकार घेतला हर्षाने. दोन षटका अखेर 28 धावा आणि 1 बाद. हर्ष आणि अनिकेत आपल्या संघासाठी खूपच सुंदर अशी फलंदाजी करत आहे. दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा आलेल्या आहेत. तिसरा गोलंदाज आहे तो साईश. साईश यांनी आपल्या संघासाठी खूपच चांगली फलंदाजी केली होती. तर आता बघू आपल्या संघासाठी ते बॉलिंग कसे करतात. आई एकविराचे कोणी फिल्डर असेल त्यांनी आपल्या स्टेज जवळ संपर्क साधावा. आई एकविरा बॉईज आपले कुठे खेळाडू असतील त्यांनी स्टेज जवळ संपर्क साधावा. आणि हा सिंगल. सतरा बॉल 30 धावांची आवश्यकता. आणि पुढचा चेंडू हर्षांनी खूपच सुंदर असा पटकवलेला 4. थर्ड मॅनच्या दिशेने हा चौका गेलेला आहे. पुढचा चेंडू आणि हा पुन्हा एकदा चौका. डीप फाईन लेगला सुंदर असा फटका मारलेला आहे. आणि सुंदर असा परत एक चौकार मारलेला आपल्या बॅट मधून आलेला आहे आणि नो बॉल घोषित केला अंपायरने. या चेंडूवर 5 धावा आलेल्या आहेत.
15 बॉल 21 धावांची आवश्यकता. हा 15 बॉल 16. खरंच सुंदर शॉट आणि थोडंसं फिल्डिंग थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव दिलेली आहे. बॅटिंगला आला अनिकेत. अनिकेत बघूया पुढचा बॉल काय करतायत. अनिकेत आणि कटवलेला चेंडू सुंदर असा आणि परत एक चौकार. सुंदर अशी बॅटिंग चाललेली आहे अनिकेत यांची. अनिकेत यांनी आपल्या संघासाठी खूपच अशी सुंदर अशी फलंदाजी केलेली आहे. आणि हा पुन्हा एकदा चौकार. धाव संख्या झालेली आहे. धाव संख्या झाली 52. जिंकण्यासाठी 12 बॉल 7 धावांची गरज. बॅटिंगला आला शिव. बघूया आता काय करतोय हर्ष. अनिकेत आणि हर्ष आपल्या संघासाठी खूपच सुंदर अशी फलंदाजी केलेली आहे. ऋषी पुढचा चेंडू घेऊन येतो. ऋषी आणि हा पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप आणि हा चौकार. फक्त 3 धावाची आवश्यकता. आणि हा पुढचा चेंडू आणि हा पुन्हा एकदा फाईन लेगला. आणि तन्वी टायटन्स विन झालेल्या मॅच. खरंच सुंदर मॅच झालेली आहे.